माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासला आहे. शब्द आहेत पवित्र मरियेच्या स्तोत्रामधले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गॅब्रियल गारागाम इटलीमधील एक अतिशय तरुण असा तडफदार माणूस, रेल्वेमध्ये कामाला असलेला, आणि एक दिवस 2 रेल्वे गाड्यांची टक्कर झाली आणि हा रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकला गेला. कमरेपासून खालपर्यंत पूर्णपणे लुळा पांगळा पडला. नंतर त्याची परिस्थिती एवढी बिकट झाली की घशाला भोक पाडावं लागलं, तिथून त्याला अन्न पुरवावं लागलं. हातापायाने आता अस्थिपंजर झालेला. त्याची आई अतिशय धार्मिक स्वरूपाची, मावशी कॉन्व्हेंटमध्ये सिस्टर असलेली. त्यांनी कितीदा तरी त्याला विनवलं आणि त्याला सांगितलं, लूट्स काही जास्त जवळ नाही, लूट्स माऊली आहे, त्या लूट्स माऊलीच्या दर्शनाला जा, माऊली कदाचित तुला स्पर्श करील. कितीतरी वर्षे त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस त्याच्या मनात विचार आला, एवी तेवी आपल्या जीवनात एवढं दुःख आहेच, अजून थोडंसं दुःख सहन करायला काही हरकत नाही, माऊलीकडे जाऊन बघूया. मोठ्या आशेने त्याला स्ट्रेचरवर घालून त्या ठिकाणी नेण्यात आलं. त्याच्या अंगावरती त्या ठिकाणी पवित्र पाणी शिंपडण्यात आलं. तो मेल्यासारखा निश्चित पडला. ज्यांनी आणलं होतं त्या सर्वांना वाटलं आता हा मेला. बाजूलाच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था होती. स्ट्रेचरवर घालून ते त्या दिशेने जात होते. इतक्यात एक धर्मगुरू हातामध्ये साक्रामेंट घेऊन येतात आणि साक्रामेंटाचा आशीर्वाद देत असताना हळूहळू त्याच्या शरीराची हालचाल होत असलेली सगळ्यांना दिसते. आणि तो उठून बसतो. टकामका सगळीकडे बघायला लागतो. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. आत्तापर्यंत कितीतरी दिवस बिछाणामध्ये पहुडून असलेला माणूस त्या स्ट्रेचरवरती बसलेला आहे हे पाहून त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. आणि शेवटी तो त्या स्ट्रेचरवरून उतरतो, स्वतःच्या पायावरती उभा राहतो, हात उंचावतो, परमेश्वराचा गौरव करतो. जो माणूस तिथे येण्यासाठी तयार नव्हता तो माणूस अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये, आणि नंतर तो साक्ष देताना किती सुंदर म्हणतो, एवढे दिवस मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या तोंडाने अन्न खाल्लं नव्हतं, पण माऊलीच्या एका स्पर्शाने माझ्या हातात बळकटी आली, माझ्या तोंडामध्ये लाळ संचारू लागली, ते अन्न मला गोड वाटू लागलं. आणि त्यानंतर हे त्याच्या वयाच्या 30व्या वर्षी घडलेलं. 80 वर्षे हा माणूस जगला आणि उरलेली 50 वर्षे लूट्स शहरामध्ये राहून त्याने सगळ्या लोकांची सेवा केली. नुसती सेवाच केली नाही, पवित्र मरियेविषयीचा हा जो अनुभव आहे तो अनुभव त्यांनी सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली. कितीतरी लोकांचे परिवर्तन त्याद्वारे झालेलं आहे. आज त्याची ही कहाणी आपण ऐकत आहोत. नित्य सहाय्यक माता शब्द किती सुंदर आहे बघा. सुकूर माऊली, नित्य सहाय्यक म्हणजे नेहमी मदतीसाठी तयार असलेली. समाजामध्ये आपल्याला असे काही त्याची प्रतिरूपं दिसतात. कधीच नाही म्हणणार नाही. जो कोणी तुझ्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझ्याकडे मध्यस्थीची याचना केली, त्याला तू कधीच पाठ फिरवली नाहीस. अशा प्रकारची ही नित्य सहाय्यक माता आहे आणि सहाय्यक आहे. तुम्ही विचार करा, प्रमुख असणं वेगळं, सहाय्यक असणं वेगळं. आपल्याकडे प्रमुख धर्मगुरू आहेत, आपल्याकडे सहाय्यक धर्मगुरू आहेत. म्हणजे सहाय्य करण्यासाठी सतत तत्पर अशा प्रकारची भूमिका माऊलीने स्वीकारलेली आहे. परंतु एक गोष्ट विसरून चालणार नाही की एवढ्या मोठ्या पदाला पोहोचलेली ही जी माऊली आहे त्या माऊलीची 3 महत्त्वाची रूपं आहेत. जी रूपं आपल्याला त्या माऊलीच्या त्या तसबिरीमध्ये किंवा तिच्या इमाजीमध्ये, सुक्कूर माऊलीच्या त्या फोटोमध्ये आपल्याला दिसत असतात. 3 रूपं. त्यातील पहिलं रूप आहे माता. आणि आपण माऊलीची विनंती माला बोलत असतो. त्या माऊलीच्या विनंती मालेमध्ये 14 वेळा तिला माता म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. ख्रिस्ताची माता. सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताला तिने जन्म दिला म्हणून ख्रिस्ताची माता, ख्रिस्त सभेची माता असं सांगण्यात आलेलं आहे की पवित्र आत्मा ज्या दिवशी प्रेषितांवरती उतरला, माऊली त्या ठिकाणी उपस्थित होती. त्या दिवशी ख्रिस्त सभेचा जन्म झाला. म्हणून पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पेंटेकॉस्टच्या दिवसानंतरचा 2रा दिवस म्हणजे सोमवार हा ख्रिस्त सभेची माता हिचा गौरव केला जावा. म्हणून तशा प्रकारची मिस्साबली अर्पण केली जात असते. किंवा ईशकृपेची माता,
असा शब्द आपण त्या ठिकाणी ऐकत आहोत. म्हणजे सगळ्या प्रकारच्या कृपेची समृद्धी किंवा खजिना पवित्र मरियेमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आणि ती कृपेची अशा प्रकारे वाटप करत फिरत असते. फक्त तिच्या चरणापाशी जायचं, ओंजळ आणि हृदय पुढे करायचं आणि त्या ठिकाणी भरभरून अशी कृपा वाहल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा अनुभव घ्यायचा. पोप फ्रान्सिस आणि यांनी आणखी 2 महत्त्वाची पदं त्या ठिकाणी जोडलेली आहेत. दयेची माता आणि आशेची माता. दयेची माता म्हणजे करुणा, दया करण्यासाठी सतत तयार असलेली, तत्पर असलेली, फक्त तशा प्रकारचं हृदय घेऊन तिथे जायचं. आशेची माता, आता पुढचं वर्ष हे ज्युबिली वर्ष असणार आहे. आशेचे तीर्थयात्री म्हणून आपण वर्षभर प्रवास करणार आहोत. अगोदरच पोप महोदयांनी तिला डिक्लेअर केलेलं आहे, मदर ऑफ होप. कितीतरी लोक निराशेच्या अंधकारामध्ये चाचपडत आहेत. त्यांच्यासाठी हा जणू काही दीपस्तंभ, सकाळचं नक्षत्र, दर्याचं नक्षत्र किंवा तारा, सागराचा तारा, स्टार ऑफ द सी, स्टेला मारिस, अशा वेगवेगळ्या प्रकारे तिला गौरविण्यात आलेलं आहे. ही आहे आशेची माता. ती आहे अतिशुद्ध, अतिविरक्त, निर्दोष, निष्कलंक. म्हणजे जिच्याकडे आपण धावत जात आहोत तिच्या मनात कुठलंच कपट नाही, कुठल्याच प्रकारचं किलमिश नाही, कुठलंच विष नाही, स्वच्छ हृदयाची. अशा व्यक्तीवरती आपण विसंबून राहू शकतो, कधी फसवणार नाही. ह्या जगामध्ये आपण धोक्याच्या अवस्थेमध्ये राहत असतो. कोण कधी फसवेल सांगता येत नाही. भल्या भल्या माणसाला देखील फसवलेलं आहे. माऊली कधीच फसवणार नाही ह्याची गॅरंटी इकडे देण्यात आलेली आहे. प्रियकर माता. माणसाच्या जीवनामध्ये प्रेयस आणि श्रेयस असे 2 शब्द वापरले जातात. सर्वात प्रिय काय आहे आणि सर्वात श्रेष्ठ काय आहे ह्याचा माणसाने सतत शोध घ्यायचा. ख्रिस्त सभा सांगत आहे ती प्रियकर माता आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये तिला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान दिलं जाणं गरजेचं आहे. देवपित्याने तिला सन्मानित केलं. देवपुत्र तिच्या उदरात राहिला. पवित्र आत्मा तिच्यावरती अवतरला. अशी साधी आपल्यासारखी हाडा मांसाची स्त्री आज नित्य सहायक माता म्हणून ह्या ठिकाणी गौरविली जात आहे. चांगल्या मसलतीची, ती आपल्याला कधीच खोटी बुद्धी देणार नाही. दुसऱ्यांना कधी खोटी बुद्धी द्यायची नाही असं माऊली आपल्याला सांगत आहे. चांगल्या मसलतीची. नंतर तारणाऱ्याची माता. आत्ताच आपण ऐकलं, तारणारा तिच्या हृदयी आणि तिच्या उदरामध्ये पहिला संभवला. आज आपण सर्वजण त्याला तारणारा म्हणून स्वीकारतो. आणि आश्चर्याची गोष्ट कदाचित असेल की उत्पन्नकर्त्याची माता कशी असू शकते, की जरी परमेश्वर पित्याने हे जग उत्पन्न केलं असलं तरी कसं त्याने उत्पन्न केलं. शब्द उच्चारून तो शब्द देह झाला आणि माऊलीच्या उदरामध्ये 9 महिने राहिला. म्हणून ती उत्पन्नकर्त्याची माता म्हणून देखील गौरविली गेलेली आहे. असे एकूण 14 वेगवेगळे पैलू नित्यसहायक मातेचे आपल्याला त्या विनंती मालेमध्ये पाहायला मिळतात. दुसरं तिचं पद आहे कुमारी. एकंदरीत जर तुम्ही तिची प्रतिमा बघितली तर तिच्या अंगावरती हिरव्या रंगाचं वस्त्र आहे, पण थोडंसं मध्ये जाऊन बघा एक तांबडं वस्त्र पण आहे. त्यावेळी यहुदी मुली तांबडं वस्त्र घालायच्या. लग्न झाल्यानंतर तांबडं वस्त्र बंद. ह्याचा अर्थ काय? तांबडं वस्त्र हे त्यांच्या कौमार्याचं प्रतीक होतं. कुमारी म्हणून माऊली कुमारी. एकीकडे माता असेल परंतु ती नित्य कुमारी, धन्य मर्या असा आपण शब्द तिच्यासाठी वापरतो. कुमारी राहिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होताना आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर सुद्धा नित्य कुमारी, शेवटपर्यंत कुमारीच राहिलेली आहे. आणि विनंती मालेमध्ये तिच्यासाठी 8 वेगवेगळे पैलू आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत. अतिसमंजस, समजून घेणारी. आज बारीक सारी गोष्टीवरून गैरसमज होतात, बारीक सारी गोष्टीवरून नाती तुटतात, एकमेकांची आपण बोलायची बंद होतो. काय झालेलं असतं? समजून घेत नाही.
दुसऱ्यांची काय अवस्था आहे, कशामुळे तो किंवा ती तशी वागली, थोडं समजून घ्या. माऊली अति समंजस आहे, आदरणीय आहे. आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या जीवनाकडे बघून दुसऱ्यांच्या काळजामध्ये आदराचं फूल आपोआप उमललं पाहिजे. अशा प्रकारे आपल्या शरीराची ठेवण, आपली वेशभूषा किंवा कपडे, आपलं बोलणं चालणं, आपलं वागणं, आपलं जीवन, ह्याद्वारे आदरणीय व्यक्तिमत्व फुलवू शकतो आपण. माऊलीला बघितल्यानंतर हात जोडले जातात, गुडघे टेकले जातात, हातात रोजरी घेतली जाते, मेणबत्त्या लावल्या जातात, फुलं वाहिली जातात. आदरणीय कुमारी, स्तुतियोग्य कुमारी, पाहता बरोबर मुखामध्ये स्तुती. हे पवित्र मरिये, तू किती महान आहेस. गाब्रिएल देवदूताने देखील सांगितलं, नमस्कार प्रभूची माता, तिने माझ्याकडे यावे, हा मान मला कोठून. असं फुल अलिशिबेच्या मुखातून देखील टपकन खाली पडलं. आज अजून ते आपल्या नमोमर्यामध्ये गुंफलं गेलेलं आहे. अशा प्रकारची ती स्तुतियोग्य माता, कुमारी, शक्तिमान कुमारी. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तिच्याही हातामध्ये आलेलं आहे. शक्तिमान आहे, दुबळी नाही आहे. कुमारी म्हटल्यानंतर वयाने थोडीशी लहान, अल्लड अशा प्रकारची आपली भावना असते. इथे तसं नाही आहे, लेची पेची नाही आहे, ती शक्तिमान आहे. आणि पुढचं पद आपल्याला त्याविषयी सांगणारच आहे. पण त्याचबरोबर ती दयाळू कुमारी आहे, विश्वासू कुमारी आहे. कौमार्यामध्ये असताना विश्वासू राहणं सोपं नसतं. आज जगामध्ये काय चाललंय बघा. लग्नाच्या अगोदर केवढे प्रकार घडतात बघा. विवाहपूर्व आणि विवाह बाह्य. विश्वासू नाही आहे माणूस आज. माऊली त्यासाठी पाचारण करत आहे. नित्य सहाय्य करणारी माता काय सांगत आहे, विश्वासू राहायचं परमेश्वराशी, एकमेकांशी विश्वासू राहायचं. आणि कुमारींची कुमारी, सर्व कुमारी कोण नक्की ह्या सगळ्या कुमारी आहेत, आपल्या सर्व सिस्टर्स त्या कौमार्याचं व्रत घेत असतात. आम्ही धर्मगुरू ब्रह्मचार्याचं व्रत घेत असतो. आम्हा सर्वांचा आदर्श कुमारींची कुमारी. एवढंच नाही तर कुमारींची राणी, अशा प्रकारचं पद तिला देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण ज्या सुकूर माऊलीचा आज सोहळा साजरा ह्या ठिकाणी करत आहोत, ही साधी सुधी व्यक्ती नाही आहे. परमेश्वराने एक प्रचंड ताकदीचा असा आदर्श आपल्यासमोर उभा केलेला आहे. म्हणून आता तिसरं तिचं पद आहे राणी. ती जशी माता आहे, ती जशी कुमारी आहे, तशी राणी आहे. तिची प्रतिमा बघा, डोक्यावरती मुकुट, हातामध्ये राजदंड, अशा प्रकारची ती राणी आहे. भरजरी वस्त्रे, त्या मुकुटावरती तारे. हे सगळं कसलं प्रतीक आहे, ऐश्वर्याचं प्रतीक आहे. साधी हाडा मांसाची व्यक्ती स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून गौरविली जाऊ शकते. त्याचं हे सुंदर असं उदाहरण आहे. म्हणून ती देवदूतांची राणी आहे. देवदूत तिची स्तुती करतात. आपण पामर माणसं, पापी माणसं, आपण काय स्तुती करणार तिची. पण आपण देवदूतांसह तिची स्तुती करू शकतो. आदिपित्रांची म्हणजे पूर्वज, ते पूर्वज होऊन गेले. काहींनी तयारी केली मशिहाच्या येण्याची. त्यांना माहीत नव्हतं मशिहा कोणाद्वारे येणार आहे. यशायाने नुसतं सांगितलं कुमारी गर्भवती होईल आणि माऊलीच्या ठाई ते पूर्णत्वास गेलं. अशा सगळ्या पूर्वजांची ती राणी आहे. भविष्यवाद्यांची म्हणजे संदेष्टे, जे संदेष्ट्यांनी केलं त्यापेक्षा अधिक माऊलीने केलेलं आहे. संदेष्ट्यांनी काय केलं, देवाच्या नावाने संदेश दिला, देवासाठी त्यांनी छळ भोगला, दुःख सहन केलं. अरे दुःखाची तरवार हिच्या हृदयातून आरपार गेली. संदेष्टा शिमोनने तिला सांगितलं होतं तसं. म्हणून ती सगळ्या संदेष्ट्यांची राणी, कुमारींची राणी, सर्व पवित्रांची म्हणजे संतांची राणी. संत कसलं प्रतीक आहे, पावित्र्याचं. माऊली सगळ्यात पवित्र, मूळ पापा वाचून संभवलेली. इथे आपल्यामध्ये आणि तिच्यामध्ये फरक आहे. आपण सगळे जण मूळ पापाचा डाग घेऊन ह्या जगामध्ये जन्माला आलेलो आहोत. माऊली मात्र मूळ पापा वाचून संभवलेली आहे. स्वर्गात सदेह नेलेली. ह्या जगामध्ये परमेश्वराशी जो जोडला जात असतो,
त्याला मृत्यू विभक्त करू शकत नाही. सरळ स्वर्गामध्ये घेत असतो. एलिया संदेशाविषयी आपण ऐकलं. त्याने संदेष्टा म्हणून कार्य केलं आणि अग्निरथामध्ये बसून त्याला स्वर्गात नेण्यात आलं. तशी माऊली सदेह स्वर्गात घेतली गेलेली अतिपवित्र मालेची राणी आहे. म्हणून जेव्हा आपण रोजरी करत असतो त्या रोजरी मातीची आपण त्या ठिकाणी स्तुती करत असतो, तिचा गौरव करत असतो. जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करत असते ती कधीही परमेश्वरापासून दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे, असं लुईस मारी डी मॉन्फॉर्ट ह्या संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून अशा प्रकारची ही रोजरी माता कुटुंबाची राणी, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये वर्चस्व कोणाचं आहे? माऊलीचं वर्चस्व असणं गरजेचं आहे. आणि शांततेची किंवा शांतीची राणी, म्हणजे शांती पसरविण्यासाठी माऊली आपल्याला सांगत असते. 1917 ह्या वेळेला जेव्हा तिने दर्शनं दिली, 6 दर्शनं, तेव्हा सतत तिने सांगितलं जागतिक शांतीसाठी, युद्ध समाप्तीसाठी प्रार्थना करा. आज सगळीकडे शांतीची फार गरज आहे. माऊली आपल्याला प्रार्थना करण्यासाठी पाचारण करत आहे. अशा ह्या माऊलीचा सन्मान करत असताना 2 प्रश्न आपण स्वतःला आज विचारणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मला नक्की कोणत्या प्रकारचं सहाय्य किंवा मदत माऊलीकडून हवंय? काय नक्की हवंय मला माऊलीकडून? माऊलीकडून फक्त शारीरिक गोष्टी पाहिजेत का? खाणं पिणं? फक्त भौतिक गोष्टी पाहिजेत का? मोबाईल, कार, गाडी, बंगला? फक्त ह्या जगातल्याच गोष्टी मला पाहिजे आहेत का? आर्थिक गोष्टी पाहिजेत का? सामाजिक हुद्दा, पद, प्रतिष्ठा? की बौद्धिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या नाव वगैरे मिळवायचं, डिग्र्या मिळवायच्या? किंवा सांस्कृतिक दृष्ट्या मौज मजेमध्ये आरामशीर जीवन जगायचं? काय नक्की मला हवं आहे? आज ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे, परमेश्वराकडून काय नक्की माणसाने अपेक्षित करायचं? परमेश्वराकडून माणसाने आध्यात्मिक कृपादानाची अपेक्षा करायची. सहज विचार करा, आपल्या मनोरी गावातील एखाद्या माणसाला असं कृपादान मिळालं की त्याच्या अंगावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या 5 पवित्र जखमा उमटल्या तर काय होईल? अख्खं मुंबई शहर मनोरीला येईल, अख्खं जग मनोरीला येईल. कारण ह्या ठिकाणी एका व्यक्तीला हे आध्यात्मिक कृपादान मिळालेलं आहे. अशा प्रकारच्या सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक कृपादानांचा आपण उत्कंठा बाळगली पाहिजे. कापुचिन धर्मगुरू आपल्यामध्ये आहेत. त्यांचे संस्थापक संत फ्रान्सिस असिसीकर यांच्या अंगावरती 5 पवित्र जखमा उमटल्या होत्या. एवढं मोठं पावित्र्य, अपेक्षा कोणती? ह्या जगातील नाशवंत गोष्टीची नाही. मला कोणतं सहाय्य हवं आहे? आध्यात्मिक सहाय्य हवं आहे. आणि दुसरा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे की मी इतरांना कोणकोणत्या बाबतीमध्ये मदत करू शकणार आहे? बऱ्याच बाबतीत आपण इतरांना मदत करू शकतो. नित्य सहाय्यक मातेचा वारसा पुढे चालू ठेवू शकतो. ही माऊली काय करते? प्रार्थना करते. ही माऊली काय करत असते? देवाचं प्रेम आणि आपुलकी, जिव्हाळा आणि आत्मीयता आपल्याला देत राहते. दुःखाच्या प्रसंगामध्ये दुःखिताचं सांत्वन असलेली माऊली आपलं सांत्वन करते, आपलं कौतुक करते, आपल्याला प्रोत्साहन देत असते, आपलं संरक्षण करत असते, आपल्याला मार्गदर्शन करत असते. हा वारसा आपण पुढे चालवू शकतो. अगदी अलीकडे अमरावती ह्या ठिकाणी मी रिट्रीटला गेलो होतो आणि रिट्रीट संपल्यानंतर एक बलदंड शरीर असलेले खूप चांगल्या प्रकारचे धर्मगुरू तेजस्वी आपली कार घेऊन बाहेर निघाले आणि ताबडतोब कार थांबवली आणि मला सांगितलं, फादर 1 मिनिट बोलायचं आहे. तर मी विचारलं, काय झालं फादर, तुम्ही निघत आहात आता, बरे आहेत का वगैरे? त्यांनी सांगितलं, मी एक शब्द घेऊन चाललो ह्या रिट्रीटमधून आणि तो शब्द आहे व्यवस्थित राहा. कामकाज थोडं कमी केलं तरी चालेल, पण व्यवस्थित राहा. म्हणजे उत्तम प्रकृती, अढळ मनशांती आणि आध्यात्मिक प्रगती, एवढं बस. हे असलं की सगळं जग कमावण्यासाठी तुमच्याकडे ताकद असू शकते, पण व्यवस्थित राहा. माऊलीचा हा संदेश आपण आज घेऊन जाणार आहोत की जी नित्यसहायक माता गेली 2000 वर्षे एवढ्या सगळ्या लोकांना मदत करते, ती आपल्यालाही मदत करणार आहे. आपण मात्र व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. त्या व्यवस्थितपणाला चांगली फळं येणार आहेत, इतर सगळ्या लोकांपर्यंत ती वाटायची. तर माऊलीप्रमाणे हे शब्द आपल्याही ओठावर असतील की माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्या ठाई
माझा आत्मा उल्हासला आहे.